नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आज बारामती तालुक्यात मिलिंद वाल्मिक सावंत यांची बियाणे बँक पाहण्यासाठी सावंतवाडी या गावात त्यांच्या फार्मवरती आलो आहे. हा त्यांचा देशी गाईचा फार्म आहे. आपण पाहत आहोत या देशी गाई खिलार गाई त्यांच्या आहेत. आणि आज मिलिंद नाही आहे तिथं फार्मवरती, पण त्यांचे बंधू आहेत. आपण त्यांच्याकडनं सगळी माहिती घेणार आहोत. हे बघा खिलार गाय, बघा किती कशी चप्पळ आहे, चालाक आहे. रामकृष्ण हरी. नमस्ते. रामकृष्ण. आपलं नाव आणि गाव सांगा जरा. मी राहुल वाल्मिक सावंत, गाव सावंतवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आपण किती वर्षापासून हे बियाणे बँक चालू केली? 2014 पासून चालू आहे आपली नैसर्गिक शेती. त्याच्या अगोदर पासून बियाणे सांभाळण्याची आपली पहिलीच परंपरा आहे. 2014 पासून ती वाढत गेली. आता आपल्याकडे किती प्रकारचं बियाणं आहे सगळं, आणि तुमचं 200+ प्रकारचे बियाणे आहेत आपल्याकडे. हे टाकी कशाचे? पाण्याचे, गुरांना पिण्यासाठी. बरोबर. यात जीवामृतासाठी बॅलर असतं. हां, हे जीवामृताचं बॅलर आहे. ह्याला काही खाली तुटी बसवली खाली असं सोडतं. घनजीवामृत करण्यासाठी त्याचे जीवामृत करायचं आणि ते शेणामध्ये घनजीवामृत करण्यासाठी असतं. तिकडे असतं, इथं असतं. हां, हे घनजीवामृत बनवलं इकडे. हे बघा घनजीवामृत बनवलं यांनी. याच्यामध्ये काय काय टाकलंय? ह्याच्यामध्ये जीवामृत तयार करून ह्याच्यामध्ये टाकलं जातं आणि सावलीत वाळवलं जातं. हे किती दिवसात तयार होते? हे जवळजवळ 2-3 वेळा त्याला जीवामृत टाकून हलवावं लागतं, वाळवावं लागतं, सुकवावं लागतं. आणि ते मग असं पिशवीत भरून ठेवायचं. अशा पिशव्या आत्ताच कालच टाकलेल्या आहेत रानामध्ये, शेतामध्ये पिशवीत भरून ठेवलेलं आहे. चला, मला जरा तुमच्या इकडे बियाण्याचे प्लॉट दाखवा ना. हे पहा, हे बियाणं तयार करून हे काढलेलं अवशेष आहे. हे कशाचं बियाणं आहे? तिळाचं आहे ना? हे तिळाचं बियाणं आहे. ते पलीकडं मिलेट्स म्हणून आहे हे सगळं. हां, हे बघा गवार आहे, ही गवार आहे आपली देशी आहे. अजून हे भेंडीचं आहे, चौधारी घेवडा आहे, इथं बडीशेपचं आहे, हे बडीशेप आहे बघा आपली गावरान. इथं भेंडी आहे मोठी आपली काटेरी भेंडी. मिलेट्स आहेत. हे ते आंबाडीची भाजी, आंबाडीची भाजी आहे. इथं पावटा, घेवडा, अजून तूर, असे वेगवेगळे प्रकार आहेत. हे बघा हे असे बियाणं काढून, हे बियाणं आहे बघा. इथे कशाचं बियाणं आहे? काय नाव आहे हे काय त्याचं नाव माझं बरं. ही पावटा, घेवडा असे बरेच प्रकार आहेत. तुळशीचं पण बियाणं आहे. हे आंबाड्याचं बियाणं आहे. हे आंबाड्याचं, हे काढून झाले आता बियाणं सगळं काढून झालेलं आहे. हे तुळशीचं बियाणं, हे तुरीचं बियाणं आता तयार करायचे. हिरवी तूर, लाल तूर असे. ही गावरान तूर आहे ना? हो, गावरान तूर. बघा हिला शेंगा किती, माल किती बघा. भरपूर शेंगा आहेत. आणि आपण संकरीच्या महागा लागलो. हे गावरानला किती माल आहे. आणि शेंग बघा कशी आहे, जी आळी तर काय दिसत नाही, कीड नाही. बघा लोक म्हणतात गावरानला किंवा देशीला माल कमी. असतो. हे बघा माल, आणि साईज पण बघा याची कशी आहे, आणि हाईट पण किती आहे बघा. हाईट पण उंच झाडासारखी होते. हे कशाचं बियाणं आहे? हे घेवडा. घेवडा, हे आपला देशी घेवडा. ती काळी कोयरीची शेंग बघा, मगाची काळी. हा, ती काळी कोयरी, त्यांना नाव आठवलं नाही. काळी कोयरी. ही तुरीतलीच ही हिरवी तूर आहे आणि ही लाल तूर, असे वेगवेगळे प्रकार आहेत. बघा ह्याचा बुंदा बघा किती आहे. ही बघा ही किती झाड आहे बुंदा. हे तुरीचंच झाड आहे बघा. ते पण आपले मशागत करताना मध्ये अंतर. आणि इथं उभा तूर आहे. हो का, हे बघा किती लकडून गेलं झाड बघा. हे पंचसूत्रीचं मॉडेल ना? हे 75 याला किती वर्ष झालं लावलं? हे 1-2 वर्षाच्या आसपास झाले. बर. हे बघा आता मग हे तुरीचं झाड जे आहे, हे तुम्ही परत आता शेंगा काढता की झाडच काढता? आता हे
हे झाड कटिंग करून काढायचं त्याला परत बहुवार्षिक झाड असल्यामुळे परत त्याला फांद्या बर फुटतात बर आणि परत आता ह्याला किती वेळा कटिंग झालंय हे अजून नाही झालेलं आता ही पहिल्याच वेळेस कटिंग होणार आहे बर बर आता हे पहिल्याच वेळेस कटिंग होणार आहे बघा हे झाड किती उंच वाढलंय कटिंग झाल्यानंतर परत त्याला फांद्या आणि फुटून हा ऊस कुठल्या प्रकारचा आहे बियाणे हा लाल काळा ऊस लाल काळा ऊस आहे जुना ऐतिहासिक हडप्पाकालीन ऊस किंवा बेन तयार केलंय म्हणा हा, शिवकालीन ऊस म्हणतात त्याला काळा ऊस हे बघा पंचसूत्रीमध्ये आता मला एक सांगा या थोडं इकडे याच्यामध्ये किती प्रकारचे तुम्ही हे लावलेत झाडं लावलेत बरेच आता ही लाईन आहे ती हे हादगा हा तुरी ह्याच्यात काय पहिल्यांदा आंबा आहे हे आंबा आहे गावरानी आंबा ना गावरान आंबा हे गावरानी आंबा सुई लावूनच त्याचा हा तयार केले हो का हे आंबा आहे गावरानी ते एक आहे पुढा आंबा आहे किती बाय कितीवर आहे हा आंबा हे 16 फुटावर आंबा आहे 16 फुटावर आंबा आहे आणि मध्ये काय केलं बघा तुरीचे 2 झाडं लावले तूर ते आहे तूर झाल्यानंतर ऊस आहे नंतर असे वेगवेगळे प्रकार आहेत झाडांचे हे हादगा बघा हे बियाणं ह्याला किती लखडले हे बघा याची भाजी पण विकली जाते आणि इकडे ही लाईन कशाची आहे ही लाईन कशाची आहे ही द्राक्ष आहे का ही मिरच्या म्हणा द्राक्ष म्हणा आंतरपीक द्राक्ष आणि मिरच्या लावलेल्या आहेत हा हे जंगली द्राक्ष आहे का आता हे मिरच्या संपलेला आहे सीझन मिरच्या हे पपई गावरान पपई पपई आहे हे शेवगा आहे शेवगा आहे आता हे शेवग्याचं सीझन संपलेलं आहे संपलेलं आहे सीझन. हा आणि याला बियाण्यासाठी काही शेंगा ठेवल्यात त्यांनी हे पंचसूत्री मॉडेल हे मधून एक लाल हात हे घेवडा लाल प्रकारचा हे लाल हलगा आहे लाल कलरची फुले आहेत त्याला हा हे सुंदर असे पंचसूत्री बगीचा बघा आणि तुरीचे झाडं किती वाढले त्याला माल किती आहे बघा आणि हा ऊस लावलेला आहे इथं तर गेल्या वर्षी हा ऊस लावलेला होता हा. असे 16 फुटावरच लावलेला होता बर तर हे तो cutting त्याच केलं. ऊसाचं मोठं होऊन आता गेल्या एक महिन्याभरात खाली एक अर्धा एकर ऊस लावलाय त्याच बेण्याचा त्याच बेण्याचं बघा म्हणजे आंतरपिकातीलच ऊसातून बेणं तयार झालेले साधारण किती डोळे होते इथं लावलेले तुम्ही पहिले एक एकर हे डोळा किती गुंठ्याचा आहे हे प्लॉट अर्धा एकर आहे सरासरी पंचसूत्रीचा तर जवळजवळ ते 32 फुटावर असं आणि हे बघा रान किती भुसभुशीत झालंय जरा थोडस उकरून दाखवा इथं जरा हे बघा माती ते बघा हात घातला सहज बघा ते किती पण खोल जाते हा हो का सहज उकरतंय नुसतं ही माती गांडूळ पण आहे हो का? हा, गांडूळ बघा हे जिवंत गांडूळ आहे हा, हे माती बघा कशी म्हणजे गांडूळ पण तयार झालेले आहेत हे देशी गांडूळ आहे बघा हो का? हा. ही म्हणजे हाताने उकारलं तरी गांडूळ हा, दिसत किती संख्या दिसते बघा ह्याला घन जीवामृत टाकलेलं आहे हे आता घनजीवामृत टाकून घेतलंय मशागत करून आणि कालच जीवामृत पण त्याच्यावरून सोडलेलं आहे हाताने पण ड्रिंचिंग केलेलं आहे हम्म. हे गावराने आंबा बघा अजून खाली पलीकडं जांभूळ आहे हे काजू आहे आवळा आहे हे सगळे फळबाग फळांची झाडं आपल्याला खाण्यासाठी हे सगळे बघा चिक्कू आहे आणि हा काळा ऊस बघा हे बघा देशी पपई आहे पपई आहे इथं पिकलेलीच आहे बघा हे बघा देशी पपई बरगतचा माल लागलेला आहे झाडाला साईज पण बघा त्याची बाहेर यायला जागा नाही इतका माल लागलेला आहे. हा. आणि हे बघा ह्यांचं बियाणाचं मॉडेल हे देशी बियाण्याचा प्लॉट आहे हा हे देशी बियाणाचं प्लॉट आहे ह्याच्यामध्ये घेवडा प्रत्येक वांगे लाईनला वेगवेगळ्या प्रत्येक variety लाईन लावलेल्या आहेत इथं हा. घेवडा असतो इथं पावटा असेल तलवार शेंग असेल की आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरंच तुम्ही हे देशी बियाणं जपण्याचं कार्य महान कार्य केलेलं आहे मला अतिशय इथं आल्यानंतर असं एक मी तशी माझी मिलींची ओळख 2016 पासून पण प्रत्यक्ष आज घरी आल्यानंतर की खरंच कळालं की हे बियाणं खरंच ह्याच्या घरचं आहे का हे कुठं बाजारातून आणतंय अशी शंका लोकांना येते बरेच जण म्हणतात पण हा. आता जे प्लॉटवर भेट देतात त्यांना समजतं याची आणि मी आज प्रत्यक्ष ज्यावेळेस आलो आणि मी आज मुद्दामून आलो इथं भेटायला कारण मला बरेच लोक विचारतात हा बियाणं कुणाचं आणतो कुणाचं नाही मी सांगत होतो की तो नाही बाहेरचं कुणाचं आहे पण ते प्रत्यक्ष लोकांना लक्षात येत नाही तर मी आज त्याचा व्हिडिओ करण्यासाठी इथं आलोय हे बघितलं इथं मी हे बघा हे आंबाडी नाही हे आंबाडी काय ते आहे लाल आंबा. हा, लाल आंबाडी आता ही छटणी झालेली हा, आता ह्याची तोपर्यंत छटणी आहे, झालेली. तोपर्यंत त्याला हे गावरान वांग आपलं वांग
आहे, हा घेवडा आहे. याच्यात हे मक्याचे हे लावलं होतं हा गावरान मक्याची आंतर. पक्षी थांबली म्हणून मक्याचा हा. उपयोग होतोय. ज्वारीचा उपयोग होत आहे. हा. हे टोमॅटो आहे. आणि याच्यावर चालताना बघा हे चप्पल घालून चालायला सुद्धा नगं वाटायला लागलं एवढं, असं म्हणजे याच्यामध्ये भुसभुशीत आणि गादीसारखं रान झालं. हे गावरान टमाटर बघा, हे टोमॅटो असं आहे गावरान. हे गावरान टमाटर गोल टमाट्याचं पातळ कातडी आणि असते. खायला चवीला बघा खायला कसं. चविष्ट असते. हे घेवडा आहे इकडे. हे आहे जळगावचे भरताचे वांगे. हे हिरवे. जळगावचं भरताचं वांग आहे. आता हे पिकल्यामुळे थोडेसे पिवळे झाले. हा. मी बियाण्यासाठी जागेवर झाडावर पिकवतो त्यामुळे. हे काय पावटा आहे का काय हा, पावटा आहे तो. हे पावटा आहे. आणि हे आता हे बियाणं काढले ह्याचं. ते काढलेलं आहे जा पलीकडे असेल. हे आपल्या घेवड्याचं दिसतं का? हे सगळं बघा असं सगळ्या प्रकारचं बियाणं इथं हे स्वतःच्या शेतामध्ये तयार केलं जातं. आणि हे कोबू आहे इथं. हा, कोबी आहे, परत वांग आहे, पावटा, वालाचे प्रकार वेगळे. आणि हा कुठला, ही पठाडी आहे का? हा. हे तलवार पठाडी शेंग किंवा हा? पठार शेंग. तलवार म्हणतात ही का? आपलं, गुडघे हां हां. किंवा अभय बबई किंवा गुडघे म्हणतात ह्याला. गुडघ्याच्या लेवलला असते म्हणून हा गुडघे. आणि पुढे आहे आणि ती एक मोठी शेंग आहे ती कुठलं आहे? ही तलवार शेंग किंवा अभय बबई किंवा तलवार शेंग म्हणायचं ह्याला. हे तलवारीच्या आकाराची असते म्हणून याला तलवार शेंग म्हणायचं. हां. हे बघा सगळं बियाणं. सगळं मिक्स क्रॉप असतात आपल्याकडे. सगळं कांदे पण आहेत, म्हणजे चुका पण आहे. हां. जे भाजीपाला पण त्याच्यातून केला जातोय. वेलवर्गीयाच्या मध्ये जी झुडपी पिकं हां. असतात ते आणि हे घेतात. गोसावळा बघा इकडे, देशी गोसावळा. काय गोसावळे आहे ते. हां. हा बघा त्यांचा जीवामृत तयार करण्याचा टँक आहे इथं. आणि हे वडाचं झाड आहे. या झाडाखालीच हे जीवामृत बनवलं जातंय. हे इथं टाके. आता आपल्याला त्यांचे बंधू जीवामृत तयार केलेलं दाखवतील. हे बघा आता हे काल टाकलंय त्यांनी. हे आज असं तयार झालेलं आहे. आता ते किती लिटरची, 500 लिटरची टाकी काय? 1000 लिटरची टाकी. ह्याच्यामध्ये शेण किती टाकलं तुम्ही? शेण 40 किलो, हां गुळ 4 किलो, हां बेसन पीठ 4 किलो हां. आणि गोमूत्र 40 लिटर बरं. असं टाकून पाणी ह्याच्यात होतंय. हां 800 लिटरच्या आसपास, 800 850 च्या आसपास पाणी होतं. ते टाकून हां. रात्रीच भिजायला टाकलेलं. बरं. आता हे किती दिवसात तयार होते? हे 2 दिवसाच्या पुढे वापरता येते. बरं. आणि वापरताना काय करताय? हे कसं वापरता? कसं वापरताना ह्यातलं गाळून त्या बेलर मध्ये घ्यायचं. बरं. म्हणजे इथे इकडे एक याची तुटी आहे गाळण्याची. हा, या तोटीच्या मार्फत एक पाईप, हा पाईप लावून ह्या तोटीला त्या बेलर मध्ये हां घेताना अगोदर हलवायचं नाही. हां. न हलवता हां, ह्या थीर झाले. त्याच्यामध्ये हां, थीर झाले. झाल्यानंतर वरची फक्त हां. पाण्याची निवळी त्याची येते. म्हणजे हां एकदा फिल्टर होतं थोडक्यात. हां हां त्या बेलर मध्ये घेऊन नंतर त्या आपण जो ब्लोअर पाहिला पाहिजे मागचा, हां हां. तो ब्लोअर इथं ट्रॅक्टरला जोडून खाली मांडला जातो. ते ट्रॅक्टरला जोडलं. हा ब्लोअर आहे त्यांचा. हा ब्लोअर आहे. हां. आणि ऑटोमॅटिक ओढलं जाते. नाही, त्या बेलर मधलं पाणी मग हां त्या ब्लोअर मध्ये हां. परत ह्याच्यात घ्यायचं गाळून. टिबल फिल्टर आहे. बरं, एक बरं, जाळी बरं, असते. हां. एक मिनिट. हा ब्लोअर आहे बघा. त्या ब्लोअर मध्ये ही एक जाळी असते. त्यानंतर ही चाळणी. जाळ, हां. आणि त्यानंतर आणखीन एक जाळी. बरं बरं. असे ट्रिपल फिल्टर इथं पण असतो. हां त्या बॅलर मधून एक नळी येते. ती ह्याच्यात असे हां. नळीद्वारे सोडलं जातं. नंतर ते तिथं ह्या नळ, ही पलीकडे मोठी नळी, ह्या नळीद्वारे हां. इथं ती नळी जोडून जिथं Drip ला. इथं फिल्टर आहे, हां. फिल्टरच्या तिथं नळी जोडून Direct. प्लॉटला ते ज्या प्लॉट. पाठवलं जातं. तसं आणि तिथं पण एकदा फिल्टर होतं. हां. आपलं त्यामुळे ड्रिप ड्रिपचा चॉकअप filter. होणे काय भानगड होत नाही. तो फिल्टर, हे 2-3 फिल्टर आणि हिथला फिल्टर असं हां.
जवळजवळ 4 वेळा फिल्टर ते होते. त्यामुळं गाळून एकदम पाण्याचा प्रश्न होत नाही. चला आता आपण पिकाकडे. हे यांची सिंचनासाठीची विहीर आहे. हे किती फूट आहे विहीर? पाणी 35 फूट आहे. 35 फूट आहे का? पाणी भरपूर आहे. कसं पाणी ते ड्रिपला डायरेक्ट जोडलेलं आहे. हां. लाल आणि इकडं मग हे पांढरा हातगा किंवा इतर पांढरं. हे पण बघा पंचसूत्रीचं मॉडेल आहे. हो का? हे देशी, हे शेवगा देशी ना? हो का? हे शेवग्यावर माहोळ काय मस्त. हो का? हे मधमाशा बघा. हो का? हो का? हे गावरान मोहोळ आहे बघा. पलीकडे तिथं जा त्या बाबळीच्या शेंड्यावर पण आहे पलीकडच्या बाजूला. म्हणजे केमिकलचा फवारणी नसल्यामुळे आपल्याकडे मधमाशा भरपूर प्रमाणात असतात. आणि मधमाशाच आपलं सगळं पिकाला पराग. जवळजवळ चांगलं काम करतात आपल्या नेहमीपेक्षा जास्त त्यांचंच काम आहे. मधमाशा आहे तर जग आहे. हा. हे देशी कुठला कांदा आहे? लाल कांदा आपला. लाल कांदा. पावसाळी की उन्हाळी? पावसाळी. पावसाळी कांद्याचा. हा बघा कांद्याचं बियाणाचा प्लॉट आहे. कांदा ते कटिंग करून बियाण्यासाठी गोड तयार करण्यासाठी लावलेला आहे. बरेच त्याच्या लाईनी आहेत. ते गाजर आहे मध्ये. लसूण पण आहे. लसूण हे देशी लसूण. एक सरी कांद्याची, एक सरी लसणाची, कांद्याची असं वेगवेगळे प्रकार आहेत. हे बघा आपला देशी जवस. जवस आहे. हे बघा ही मोहरी. याच्यामध्ये पुढे लसूण आहे. लसूण, कांदा, देशी कांदा, पालेभाज्या, मेथी. हे बघा हे संक्रांतीची भाजी दिसते ना? ही कशाची आहे? संक्रांत का? चाकवत. चाकवत. हे बघा जवस आहे. मध्ये आधी हे बाजरी आहे. हे बाजरी आपलं पक्ष्यांसाठी थांबा गेला आहे पाहिजे. पक्ष कारण सहजीवन आहे हे. हे बघा हे मोहरी. हे असं हे पालेभाज्यांचं बियाणाचा प्लॉट आहे हा. हे किती निरोगी आहे बघा. हे मोहरी, ह्याला कुठलंही बघा डाग नाही. काय रोग नाही काय नाही. आणि किती माल आहे. शेंगा माल आहे. लवून गेले ते वजन. गावरान देशी माल कमी निघतो अशी मन असते. हा. हे प्रत्यक्षात इथं बघितलं तर सगळं बघा हे किती आणि निरोगी आहे. सगळ्यात महत्वाचं चिकोटा पण नाही आहे याच्यावरती. सगळं मिक्स असल्यामुळं त्याच्यावर रोग येत नाही. खालचा प्लॉट कोणाचा आहे? आपलं हा एक प्लॉट आहे. याच्यामध्ये बघा हे गाजर बियाण्यासाठी हे लाल ऊस ही लागवड केली बघा आता याने. हे पक्ष्यांना थांब्यासाठी इथं मका लावलेली. आणि हे वांग्याचे झाड आहे ते. हे पहिला वांग्याचा प्लॉट होता का? म्हणजे सगळंच असते. हा सगळं. हरभरा आहे, वांगा आहे, कांदे, हे देशी हरभरा आहे, सगळंच आहे. ज्या त्या सीझनची पिकं लावली जातात. आणि हे सापळा पीक, हे सूर्यफुलाचं हे केलेलं आहे मध्ये आधी सापळा पिकासाठी, पक्षी थांब्यासाठी. आता हे लसूण लावलेले आहेत, ऊस आहे. सावंत साहेब मला हे रान नुसतं असं गादीवर चालल्यासारखं लागतंय. गादीवर किती दिवसाला जीवामृत सोडतंय? हे दर पाण्याला सोडायचं असतो. आपल्या ड्रिपमधून जसं पाणी देतो तसं आपलं ते वर जीवामृत केलेलं टाकी ती फक्त जोडायची ह्याला. ड्रिपमधून जाते ते. हा बघा त्यांचा प्लॉट आहे हा सगळा. ऊसाचा प्लॉट आहे. हे अर्धा एकर कुठला जातीचा म्हणला हे ऊस? लाल काळा ऊस. लाल काळा ऊस, शिवकालीन ऊस आहे. हे पहिल्यांदा ज्यांनी घरी बेणं तयार केलं आणि त्याच्यामध्ये हे अर्धा एकर आहे का जास्त आहे? हे 1 एकर आहे. हे सगळं 1 एकरामध्ये याची लागवड केलेली आहे. किती बाय किती वर आहे ऊसाची लागवड? ही 8x2 किंवा 8x4 किंवा 8x8 असे 3 प्रकारे केले त्यांनी. म्हणजे इथं 8x2 सेपरेट केलंय, 8x4चं 8x8चं केलंय त्यांनी पाहण्यासाठी. दाखवायचे कोणत्या प्रकारात जास्त उत्पन्न. या सगळ्यामधून 8x8 ची जी लागण आहे त्यामध्ये जास्त उत्पन्न. हे बघा असं निसर्गरम्य वातावरण त्यांचं सगळं.
ही आहे बीज माता समिंद्रताई सावंत यांची 2014 पासून देशी बियाणं बँक, मुक्काम सावंतवाडी, गोजूबावी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आत्ताच आपण त्यांच्या शेतात जाऊन आलेलो आहे. प्रत्यक्ष आज आपण त्यांच्या शेतात खरोखरच स्वतःचं बियाणं तयार केलं जातं का ह्याची पाहणी केली आणि अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी गावरान बियाणं जपवण्याचं काम त्यांनी महान कार्य केलेलं आहे. हे बघा, त्यांच्या घरी आलेलो आहे आपण. हे स्टोअर कसं केलेलं आहे बघा बियाणं. हे आता भोपळ्याचं बी काढून ठेवलेलं आहे आपलं. ही त्यांची बियाण्याची बँक. काळी कोयरी, भोपळा, हे बघा, काळे कणीस, पांढरं कणीस, इकडे दोडका आहे, मक्याची कणसं आहेत, तलवार. हे असं ठेवलं जातं बघा. हे गावरान दोडका, हे गावरानी मका, इकडे लसूण हे लसूण आहे इकडं. अशा प्रकारे काय काय मिळतं त्याचं सगळं लिहिलं. हे त्यांचं बोर्ड आहे, किती प्रकारचं बियाणं मिळतं हे सगळं पालेभाजीचे प्रकार आहेत, हे पाले. तेलवान आहेत, एवढ्या प्रकारचं हे बियाणं यांच्याकडे आज उपलब्ध आहे. फळभाज्या, झुडपी, कडधान्य, वेगवेगळ्या भाज्या, असे 150पेक्षा जास्त प्रकार आहेत. बघा, 150पेक्षा जास्त प्रकार आज यांच्याकडे उपलब्ध आहेत. हे आपण पोहत आहे, हे यांचं स्टोअर, हे पॅकिंग, हे अशा प्रकारे पॅकिंग केलं. इकडे सर हे बघा, बाजूला सर थांबा. हां, एक मिनटं. हे बघा, सर्व प्रकारचं हे बियाणं असं पॅकिंग केलं जातं. आणि याचं मार्केटिंग कसं करता? याचं मार्केटिंग कसं करता तुम्ही? आपले सुभाष पाळेकर सरांची शिबिर असतात किंवा प्रदर्शन असतात, देणगी म्हणा, इतर ठिकाणी प्रदर्शन असतात, त्यामध्ये मार्केटिंग केलं जातं. आणि इतर वेळी कसं हे करता इतर लोकांना? वेळेस सोशल मीडियाचा वापर करून व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम त्यावरती पोस्ट, युट्यूबवर पोस्ट असतात, त्यातून कस्टमर येत असतात. मी बघा किती सुंदर प्रकारे याचं पॅकिंग केलेलं आहे. 150 प्रकारचं गावरानी बियाणं आज यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि हे सगळं सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या शेतात तयार केलं. मी प्रत्यक्ष आज पाहिलं. आजपर्यंत मला कधी वाटायचं की सगळंच यांच्याकडं नसेल, पण यांच्या आज शेतात जाऊन आल्यानंतर आणि त्यांच्या बंधूशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्या स्वतःच्या शेतात हे तयार केलं जातं. आणि जो एखादा वाण त्यांच्याकडं नाही, ते बाहेरून आणून ते घरी स्वतः तयार करतात आणि मग बियाणं विक्रीसाठी पॅकिंग करतात. हे सगळं पूर्ण नैसर्गिक शेतीमध्ये पिकवलेलं बियाणं आहे, स्वतःच्या शेतातलं बियाणं आहे. कॅरेटवर नाव असतं प्रत्येक कपड्यावर. हे प्रत्येक ह्याची बघा, हे बियाणं ओळखण्यासाठी कोणत्याही प्रकारचं स्टिकर नाही आहे, पण त्या बॉक्सला स्टिकर तयार केलेलं आहे त्यांनी. आणि त्याच बॉक्समध्ये ते बियाणं ठेवलं जात आहे. आज मी या ठिकाणी आल्यानंतर मला खरंच एवढं समाधान वाटलं हा बियाण्याचं प्लॉट बघून आणि खरोखर यांचं प्रामाणिक काम बघून. तर मी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांना नैसर्गिक शेती करायची आहे, त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आपलं बीज महत्त्वाचं आहे. आणि ते बीज ओरिजिनल पाहिजे. आणि ते ओरिजिनल कुठं मिळतं, कसं मिळतं, ह्याचं आपण या मी व्हिडिओद्वारे आपल्याला सगळं दाखवलेलं आहे. तर आपण हे ज्यांना हे बियाणं पाहिजे आहे, हे त्यांची यूट्यूबवरती सगळी माहिती आहे त्यांची. आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे त्याच्यामध्ये. हे संपर्कासाठी मोबाईल नंबर मिलिंद वाल्मिक सावंत 9011611720 7720. परत सांगतो नंबर 9011611720. दुसरा आहे 8208504743. तसेच त्यांचा घरचा दुसरा नंबर आहे अर्चना मिलिंद सावंत 8308001135. समिंद्रा वाल्मिक सावंत 9370161296. आणि राहुल वाल्मिक सावंत 7447461014.
तर एक वेळा अवश्य भेट द्या आणि हे बियाणं जपा. आपल्या शेतामध्ये याचे आपल्या स्वतःला लागणारे भाजीपाला आपण ह्याच्यामध्ये सुद्धा करू शकतो. आपण आपल्या अंगणामध्ये सुद्धा आपल्याला लागणारा भाजीपाला तयार करू शकतो. छोटं छोटं पॅकेट आहे यांचं, म्हणजे असं काही नाही की तुम्ही एवढंच घेतलं पाहिजे. हे बघा किती छोटं पॅकेट आहे, म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढ्या ह्यानं बियाणं त्यांनी तयार केलेलं आहे. सावंतसाहेब खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना चांगली माहिती दिली आणि शेतकऱ्यांसाठी खरंच तुम्ही एक प्रामाणिक काम करता. त्या तुमच्या कामाला आमचा गोमाता मंदिर केम्प परिवाराच्या वतीनं मी सलाम करतो. धन्यवाद. गाय वाचवा, देश वाचवा.